एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। चंद्रकांत कुलकर्णी, संग्राम गायकवाड आणि सुमती जोशी लोकमंगल राज्यस्तरीय पुरस्काराची मानकरी। लोकमंगल समूहातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली। यंदाच्या लोकमंगल साहित्य पुरस्कारासाठी संग्राम गायकवाड सोलापूर, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी संभाजीनगर आणि सुमती जोशी मुंबई यांची निवड करण्यात आली आहे। हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:20 ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या उपस्थित हिराचंद नेमचंद वाचनालयातील किर्लोस्कर सभागृहात होणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली। रोख 25,000 रुपये, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादरी असे या पुरस्काराचं स्वरूप आहे। लोकमंगलच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्काराचे यंदाचे हे 10वे वर्ष आहे। संग्राम गायकवाड यांच्या मन समजावून या कादंबरीला तसेच चंद्रकांत कुलकर्णी यांच्या चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे। या आत्मपर लेखनाला तर गोल्पे विभोर गलफेर बागान बानी बसू यांच्या बंगाली कथासंग्रहाचे मराठी अनुवाद करणाऱ्या सुमती जोशी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे। मराठी भाषा वाङ्मय संस्थात्मक योगदानाबद्दल आणि साहित्यिक क्षेत्रात लक्षणीय कार्य केल्याबद्दल कौतिकराव ठाले पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे। रोख 25,000 रुपये, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असे ह्या पुरस्काराचं स्वरूप आहे। यावेळी सोलापुरातील सुनीता डागा यांच्या 1000 मैलावर तुझे शहर या कविता संग्रहाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। रोख 11,000 रुपये, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचं स्वरूप आहे। या पुरस्कार समारंभाप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले आहे। या पत्रकार परिषदेला शिरीष देखणे, नितीन वैद्य, विजय साळुंके, श्रीधर खेडगीकर, पद्माकर कुलकर्णी, शोभा बोल्ली आदी उपस्थित होते। माझ्या जी मनात असते ती बरोबर घडत असतं आणि बरोबर रवी देशमुख आले आणि रवी देशमुखनी मला पहिला फोन केला की दमानी पुरस्कार सोलापूरचे घोषण आणि आता कुठला तरी एक नव्यानं पुरस्कार सुरू झाला आणि मी रवीला एवढंच विनंती केली की कोणीतरी पुढाकार घेतला तर मी करू शकतो, मी ह्याच्यात हस्तक्षेप करणार नाही, ह्याची शाश्वती देतो, पूर्ण अधिकार त्यांना देतो। आणि सुदैवानं शोभा बोल्ली मॅडमने हा पुढाकार घेतला। त्यांची सर्व टीम काय करते काय नाही मला माहिती नसतं, पण आज 10 वर्ष झालेले आहे। रवी देशमुख विसरले असतील फोन केलेल्या खरंच, पण मी विसरलेलो आणि मग मी आज विचार केला की एक दशक संपलेलं आहे। एक पत्रकार बंधू म्हणून रवी देशमुखनं जरी मला एखादा साहित्य पुरस्कार द्यायला सांगितला असला, सूचना केली असेल, तर आज अनेक पत्रकार भेटणार आहेत। मी विचार केला, मी अपेक्षेनं आलो की आज हे काहीतरी पत्रकार मला सूचना देते आणि त्या सूचनेचं प्रमाणे आपल्याला पुढं काय करता येतं का याच्यासाठी मी खरं आलो। बाकी या साहित्य पुरस्कार वगैरे परीक्षा सगळे बघतात, कुणाला देतात माहिती नाही, कोण नाही माहिती नसतं। फक्त पुरस्काराच्या दिवशी आपण मोठेपणा घेण्यासाठी मी येत असतो। करते ते शोभाताई आणि त्यांची सर्व टीम आहे। मला फक्त हे सगळेजण म्हणून मला मोठेपणा देतो, त्यातच माझी छाती एक इंचभर वाढते। त्याच्यात आम्हाला भाव खायला मिळतो आणि भाव देशमुख आणि एक कोटेना या निमित्तानं मला काही विषयांचा विचारायचं आपल्याकडनं मी अपेक्षित करत असताना सामुदायिक विवाहाचा विषय निघाला। सामुदायिक विवाहाच्या बाबतीमध्ये समाजामध्ये 35-40 वर्षाची मुलं वयाची आहेत। या मुलांची वय एवढी होत असताना लग्न का होत नाहीत हा चिंतेचा विषय सुरू झालेला आहे। मुली देत नाहीत का मुलाची तयारी नाही, हे सामाजिक आता आपली गरज आहे, सामाजिकची भूक आहे आता, आणि मग मुली तयार होत नाही त्याच्यावर काहीतरी आपण उपाय सर्वांनी मिळून काय सुचत असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नक्की सांगावं। सामुदायिक विवाहामध्ये सुद्धा यावर्षी घोषणा केली होती, यावर्षी लग्न जरा 40-45 आसपास झाली होती आणि म्हणून मी ठरवलं की ज्या गावातून ज्या ठिकाणात किमान 5 लग्न येतील त्या गावात
लोकमंगल समूह आपली लग्न करून देईल, त्या गावात करून देईल, असं सुद्धा हे केलेलं होतं, जेणेकरून ह्या समस्या सुटण्यासाठी एक छोटासा प्रयत्न, पूर्ण प्रयत्न आहे का नाही मला माहिती नाही, पण छोटासा प्रयत्न करतोय. याचबरोबर आपल्या जिल्ह्यात भेडसावणारे प्रश्न अनेक असतील, पण मला जे वाटतंय या गावातला तरुण, आपल्या ग्रामीण भागातील जो गावाकडचा मुलगा आहे, हा तरुण पुणे, मुंबई, सोलापूरसारख्या शहरात राहायला आहे आणि गावं ओसाड पडत चालले. गावाच्या शेतकऱ्याला शेती करायला कोणी तयार नाही, शेतकऱ्यांना मुलाला मुली द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण काहीतरी परिवर्तन करावं आणि म्हणून लोकमंगलच्या माध्यमातून जास्तीत जास्त गाव हे पुढाकार घेऊन समोर 2024 ते राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्काराचे मानकरी आहेत मन समझावन ही कादंबरी, संग्राम गायकवाड आणि प्रकाशन आहे रोहन प्रकाशन. चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे. आत्मपर लेखन आहे. चंद्रकांत कुलकर्णी प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचं ते पुस्तक आहे. राजहंस प्रकाशन आहे त्याचं. गोल्पे विभोर गल्पेर बागान, बाणी बसू यांचं बंगाली साहित्य आहे, कथासंग्रह आहे. त्याचा अनुवाद सुमती जोशी यांनी केलेला आहे आणि रोहन आंतरभारती प्रकाशनानं ते प्रकाशित केलेलं आहे. या तिन्ही यांना 25,000 रुपये रोख, सोलापुरी चादर आणि शाल असा त्याचा पुरस्काराचा स्वरूप आहे. स्मृतिचिन्ह आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो, स्मृतिचिन्हच आमचं 5,000 रुपयाचं आहे बरं का. स्मृतिचिन्हाचं हेच आहे की कुठेही असं म्हणजे आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना दिलं ना, त्या प्रत्येकाने सांगितलं की आम्ही बाकीची स्मृतिचिन्ह असू दे, पण तुमचं स्मृतिचिन्ह आम्ही टेबलावर ठेवलं असं सांगितलेलं आहे. इतकं सुंदर स्मृतिचिन्ह आहे त्याचं. आणि साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला आम्ही दरवर्षी देतो. महाराष्ट्रामध्ये व्यक्ती किंवा संस्थेला साहित्यिक कार्याबद्दल देणारे पुरस्कार जवळजवळ नाहीत असं म्हटलं तरी चालेल माझ्या माहितीप्रमाणे. तर तो पुरस्कार आम्ही गेले 10 वर्ष देतोय. त्याचंही स्वरूप आहे 25,000 रुपये रोख आहे आणि हा विशेष सन्मान आहे तो कौतिकराव ठाले पाटील मराठी भाषा आणि वाङ्मयातील संस्थात्मक योगदानाबद्दल त्यांना मिळालेला आहे. आणि परीक्षका आणि सगळ्या तुम्हा पत्रकारांच्या आग्रहाखातर आणि आम्हालाही असं वाटलं की एवढे सगळे पुरस्कार देतोय तर सोलापुरी साहित्याला सुद्धा पुरस्कार मिळाला पाहिजे, म्हणून गेल्या 5 वर्षापासून आपण हा पुरस्कार सुरू केला आहे. यंदाचा पुरस्कार आहे 1000 मैलावर तुझे शहर. हा कविता संग्रह आहे. कवयित्री आहे सुनीता डागा आणि प्रकाशन आहे हस्ताक्षर प्रकाशन. अशा प्रकारे हे पुरस्कार इथं घोषित झालेले आहेत आणि